आज पहाटे बाळासाहेब यांच्या पुतळ्यावरती कलर फेकण्यात आला आणि संपूर्ण महाराष्ट्र आणि देशातल्या शिवसैनिकांचं मातृतुल्य वात्सल्य मूर्ती आमच्या बाळासाहेब आणि म्हणून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जनतेच्या आणि विशेष करून शिवसैनिक सर्वांमध्ये संतापाची लाट आलेली आहे। आदरणीय राजसाहेब ठाकरे यांनी सुद्धा तिथे भेट दिली। सर्व शिवसैनिक, इथले स्थानिक पदाधिकारी आणि ही बातमी तशी नाशिकमध्ये कळाली। आमच्या सर्व शिवसैनिक पदाधिकारी, महिला आघाडी, युवा सेना यांना प्रचंड संताप झालेला आहे आणि लगेचच आदरणीय माजी महापौर, माजी जिल्हा प्रमुख विनायक भाऊ पांडे यांनी आणि आम्ही एकमेकांशी सर्व संपर्क साधून लगेच पवित्र अभिषेक आम्ही इथं दुधाचा अभिषेक केलेला आहे आणि याच्यावरनं दिसतं की या महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्थेचा कसा बोजवारा वाजलेला आहे। 5-25-30 हजार या नाशिकच्या जनतेने या सर्व विषयावर मोर्चा काढून सुद्धा इथं कुठे धाक उरलेला नाही या महाराष्ट्रामध्ये, याच्यावरून दिसतं। आणि सकाळी इथं गिरीशजी महाजन म्हणून जे मंत्री आहेत त्यांना मीडियाने तुम्हीच प्रश्न विचारला, आम्ही फेसबुकवर बघितलं तर कलर फेकता तर ते टिंगल करून उत्तर देता, ऑइल पेंट फेकला का दुसरा काही कलर, त्यांची जी बॉडी लँग्वेज हे घृणास्पद आहे। म्हणजे तुम्ही ह्या मोठमोठ्या थोर पुरुषांचं या जनतेचं आम्ही नाशिक जिल्ह्याचे सर्व पदाधिकारी सर्व बाळासाहेब आणि सर्वच महिला आघाडी, स्वातीताई पाटील आम्ही या गोष्टीचा निषेध करतो आणि लवकरात लवकर हा जो कोणी नतभ्रष्ट नराधम आहे याला या पोलीस खात्याने शोधून काढलं पाहिजे, नाही तर अजून तीव्र स्वरूपाचं आम्ही आंदोलन करू। जय हिंद, जय महाराष्ट्र।